2024 या सालात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या। या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकट्या भारतानं तब्बल 6 पदकं जिंकली आहेत। यामध्ये 1 रौप्य पदक आहे तर 5 कांस्य पदक भारतानं मिळवली आहेत। ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदकापर्यंत पोहोचता आलं नाही, परंतु त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। भारताला नेमबाजी, हॉकी, कुस्ती, भालाफेकमध्ये ही पदकं मिळाली आहेत। आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खेळणाऱ्या कोणत्या खेळाडूंनी पदकं जिंकली आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। मनु भाकर ही नेमबाजीची खेळाडू आहे। नेमबाजीमध्ये मनु भाकर हिनं कांस्य पदक मिळवलंय। 22 वर्षीय मनु भाकर हिने नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवून नवीन इतिहास रचलाय। मनु भाकर आणि सर्वजोत सिंग 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक जिंकण्याबरोबरच मनु भाकर हिने मिश्र नेमबाजी स्पर्धेतही आपलं कौशल्य दाखवलं। मनु भाकर आणि सर्वजोत सिंग यांनी मिश्र नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकलं। स्वप्नील कुसळे मनु भाकर आणि सर्वजोत सिंग यांच्याशिवाय नेमबाज स्वप्नील कुसळे याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं। स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलं। भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला। या संघाने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनचा 2-1 असा पराभव करून सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवलं। नीरज चोप्रा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, पण पाकिस्तानच्या अरशद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं। नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकलं। यापूर्वी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं। अमन सेहरावत भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्य पदक जिंकलं। अमन सेहरावतने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूजच्या 13-5 असा पराभव करून भारतासाठी पदक जिंकलं। त्याने 57 किलो गटात हे कांस्य पदक जिंकलं।